मॉर्निंग बाळांनो. आज आपण चॅलेंजिंग क्वेश्चन्स जे असतात आपल्या मॅथ्सच्या याच्यामधले, ठीक आहे ना, मॅथ्सच्या पेपरमधले जे 40 मार्क्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये जवळपास 11 मार्क्सचे चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतात, तर ते आज आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आज आपण फर्स्ट लेसन घेणार आहोत. लिनियर इक्वेशन्स मधला हा एक प्रॉब्लेम बघा बाळांनो. दिलेला असं आहे की कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन्स इनटू सायमल्टेनियस इक्वेशन्स अँड सॉल्व्ह. मार्च 2020 मध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ओके, चला सुरू करूयात आपण. बघा, दिसायला हे इक्वेशन आता खूप खराब दिसतंय आपल्याला, बरोबर की नाही? असं वाटतं की यार हे सायमल्टेनियस इक्वेशन, लिनियर इक्वेशन तर असं बघायची सवय नाही आपल्याला. ठीक आहे, काय करायचं बाळांनो, हे दोन इक्वेशन्स आहेत बघा. हे या साईडला एक आणि या साईडला एक आहे. ओके, चला सर्वात पहिले काय सांगा, रूट ऑफ एक्स अपॉन वाय इक्वल्स टू 4 आणि 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इक्वल्स टू 1 अपॉन एक्स वाय. सर्वात पहिले आपण काय करू की या दोन्ही इक्वेशन्सला जसं आपल्याला त्यांना बघायची सवय तशा पद्धतीने आपण ते आणूयात. ठीक आहे ना? चला, तर सर्वात पहिले मी काय करणार बघा, मी त्या ह्या इक्वेशनला पहिले स्क्वेअरिंग करून टाकणार. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. ठीक आहे, मी काय करणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स. चला, दोन्ही साइडला स्क्वेअर केल्यानंतर काय होतं सांगा, एक्स अपॉन वाय इक्वल्स टू 4 चा स्क्वेअर 16. येते लक्षात? चला, त्याच्यानंतर y ला मी काय करणार, y ला मी तिकडे पाठवून देणार. तर x इक्वल्स टू 16 मायनस y. ओके, आणि त्याच्यानंतर मी जर y ला इकडे घेऊन, सॉरी 16y झाला तो, सॉरी 16 मायनस y नाही 16y. या 16y ला जर मी इकडे घेऊन आलो तर x मायनस 16y इक्वल्स टू 0. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ओके, चला आता तिकडचं इक्वेशन बघूयात आपण. तिकडचं इक्वेशन असं आहे की 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इक्वल्स टू 1 अपॉन एक्स वाय. चला, ह्याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे अवेलेबल नाहीये. चला, क्रॉस मल्टिप्लाय करूयात आपण. आपलं जमतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. y1 जार y प्लस x1 जार x अपॉन खालच्या दोघांची मल्टिप्लिकेशन xy इक्वल्स टू 1 अपॉन xy. येते लक्षात? आता बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर इकडे खाली xy आणि तिकडचा xy दोन्ही कॅन्सल आपण करू शकतो. ज्यांना ही मेथड, ज्यांना ही ट्रिक नसेल येत त्यांनी लक्षात ठेवा, हा एक्स वाय जेव्हा इथे वरती जाईल तेव्हा वरती गेल्यानंतर तो असाही कॅन्सल होणारच आहे. तर मी इथेच कॅन्सल करून टाकलं. ठीक आहे, चला आता आपल्याकडे आता याला मी नीट फॉर्मॅट मध्ये आणतो. बघा, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 1. तर आपल्याकडे आता दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत बाळांनो, आणि दोन इक्वेशन्स आपल्याला हवे असतात सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यासाठी. चला बाळांनो, काय करूयात आपण सांगा. हे बघा, याला आणि याला सॉल्व्ह करायचं असेल तर इथे एक्स आहे आणि इथे एक्स आहे. येतं लक्षात? तर मी काय करतो, इक्वेशन नंबर 1 मधनं इक्वेशन नंबर 2 काय करून टाकतो, सबट्रॅक्ट करून टाकतो. चला, तर पहिले मी लिहितो x मायनस 16y इक्वल्स टू 0 आणि त्याच्यानंतर मी लिहितो x प्लस y इक्वल्स टू 1. सबस्ट्रॅक्शन तुम्हाला जमत असेल बाळांनो, कसं करतो आपण बघूयात. दोघांना मायनस साईन द्यायचं, हे साईन चेंज करायचे, माहिती तुम्हाला. याचं पण साईन्स काय करायचं, साईन चेंज करून घ्यायचं. ओके, चला, x आणि मायनस एक्स काय झाले, कॅन्सल. 16y मायनस 1y किती झाले सांगा, मायनस 17y इक्वल्स टू त्या साईडला 0 मायनस 1 इज मायनस 1. ओके, मायनस मायनस साइन्स काय होतात सांगा, कॅन्सल होत आहेत. तर y ची व्हॅल्यू झाली आपली 1 अपॉन 17. ओके, चला, y ची व्हॅल्यू झाली 1 अपॉन 17. आता बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं सर 1 अपॉन 17 हे एकदम घाणेरडा आन्सर आलेले. ओके, आम्हाला y ची व्हॅल्यू 1 2 3 4 अशी बघायची सवय. पण बाळांनो, आता हे चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, चॅलेंजिंग क्वेश्चन मध्ये कधी कधी आन्सर अशा पद्धतीने येण्याचे चान्सेस असतात. ओके, चला आता बाळांनो, सोप्यातल्या सोप्या इक्वेशन मध्ये आपण याला सबस्टिट्यूट करू. बघा, इक्वेशन नंबर 2 दिसतंय तुम्हाला. तर चला बाळांनो, इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूयात. सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन नंबर 2. ओके, तर x प्लस वाय इक्वल्स टू 1 होता आपल्याकडे. आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे, ती आहे 1/17. टाकून द्यायची इथे, 1/17 इक्वल्स टू 1. 1/17 ला तिकडे पाठवायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा, काही जण इथे काय मिस्टेक करतात, 1/17 ला तिकडे जाताना 17 इकडे त्याला असं वाटतं की खाली येतं तिकडे वरती जाऊन मल्टिप्लाय होतो. तर तशातला कुठलाही भाग नाही, हा पूर्ण एक नंबर आहे. इथे लक्षात. तर हा जेव्हा तिकडे जातो बाळांनो, तेव्हा तो 17 खालचा वरतीने जाणार आहे. तो काय होणार सांगा, प्लसचा मायनस होणार आहे. येते लक्षात? चला बाळांनो, तर x इक्वल्स टू 1 मायनस 1/17. येते लक्षात? 1 मायनस 1/17. चला, आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 17 1 जार 17. 17 मायनस 1 म्हणजे 16. तर किती झाले सांगा, 16 अपॉन 17. येते लक्षात? तर तुमच्या दोन्ही व्हॅल्यू आलेल्या आहेत आपल्याकडे. चला, x ची व्हॅल्यू झालेली आहे आपली 16 अपॉन 17 आणि y ची व्हॅल्यू झालेली आहे आपली 1 अपॉन 17. तर हे झालं आपलं
आन्सर.